त्यामुळे विदिशा चॅलेंजर्स या टीमकडून सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान झालेले आहे। यश ठाकूर आणि त्याच्या जोडीला यस नवनाथ, यश ठाकूर नवनाथ 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या 5 षटकांचा सामना आहे। सचिन यादव वाला बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये 11:15 झालेत, लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे सर्व टीम। स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय लेफ्ट हँडर बॅटर यश ठाकूर आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग इनला नवनाथला तुम्ही पाहताय आणि गोलंदाजीसाठी सचिन यादव। पहिला बॉल यश साठी, पहिलाच बॉल टॅप केलाय परंतु चांगली फिल्डिंग आहे ऑफ साइडला मिड ऑफच्या दरम्यान। पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल सुद्धा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल। पिचिंग इन लाईन ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होती त्यामुळे पंच विशाल रोकडेनं व्हाईट बॉलचा इशारा दिलाय। डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी। एकाच ओव्हरमध्ये जर मडवी इंटरप्राइजेस या टीमच्या कुठल्याही गोलंदाजाने तर 3 विकेट घेतले तर मात्र प्रणय मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक गोलंदाजाला। मडवी इंटरप्राइजेसच्या एखाद्या गोलंदाजानं जर एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तर प्रणय मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेत। टीमची धावसंख्या फक्त 2। सुरुवात थोडीशी संत गतीने पाहायला मिळते विदिशा चॅलेंजर्स या टीमची। आणखीन एक चांगला फटका टॅपचा बॉल चालला आता डिक्लेअर झोन मध्ये। नो +1 म्हणजे 2 धाबा इथे मिळत आहेत। 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 4। ओहो बॅक टू द बॉलर, फिल्डिंग चांगली होते सचिन यादव यांची त्यामुळे धाव मिळणार नाहीये। ओ आणखीन एक चांगला बॉल आहे, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय मागे विकेट कीपरच्या हातामध्ये। यश ठाकूरला सध्या तरी शांत ठेवलाय सचिन यादवनं। धावा अखेर स्कोरबोर्ड होती 4। ओहो फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली होते, इथेही धाव येणार नाहीये। आणखीन एक डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 5 बॉलचा खेळ संपलाय, फक्त धावा अखेर 4 या ओव्हर मध्ये। बरेच डॉट बॉल केलेत। नो बॉल, एकच धाव मिळेल परंतु चांगली फिल्डिंग आहे आणि या सिंगलनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 5। विदिशा चॅलेंजर्स बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 5, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। ओ इथे चांगली फिल्डिंग आहे आणि ते रनआउटची संधी, फलंदाज बाद। यश ठाकूर धावलेच नाहीयेत, लक्षच नव्हतं ही मोठी विकेट असेल विदिशा चॅलेंजर्सची।
जो परतलाय. मडवी इंटरप्राइजेस या टीमसाठी ही मोठी प्राइस विकेट प्राप्त झाली. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरवरती आता 5 आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 5. आता नवीन बॅटर तेजस मिस्त्री बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित यादवला बॅटिंग बॉलिंगसाठी. पहिला बॉल फिरवलाय. टॅपचा फटका तेजस मिस्त्रीचा. इथे बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल सीमा पार. चौकारानं आपलं खातं उघडलंय तेजसनं. आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 9. त्याच दरम्यान या ठिकाणी महबूब कोरबा इथे उपस्थित झालेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपला वाढदिवस सेलिब्रेशन आपण करणार आहोत. महबूब कोरबा. चला तेजस मिस्त्रीला पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 चौकार जर तेजस मिस्त्रीने मारले तर आकाश बनसोडे कडून 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओ आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चौकार आलाय तेजसच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर सध्या करतोय तेजस. इथे पैसे जमा झालेत. आकाश बनसोडीने 11,000 रुपये आणले. तेजस अजून 2 मार. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 13. आणखीन एक चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. आता चान्स आहे. लागोपाठचे 2 चौकार आले तेजस मिस्त्रीच्या बॅट मधून. आता जर मारला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होतील तेजस मिस्त्रीसाठी. जे पारितोषिक आकाश बनसोडेने इथं लावलेले आहेत आणि ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. असं नाहीये की तो पैसे देणार नाहीये, परंतु जमा झालेत पैसे. ओ प्रयत्न फसलाय. चांगली गोलंदाजी. सुमितचा चांगला बॉल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आता 17 धावा झालेत. ओहो बॅकफुटला जाऊन टॅप करायचा होता परंतु बॅटची कडा घेतली. इथे धाव येणार नाहीये. ओव्हरचे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17. मडवी इंटरप्राइजेस या टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला मात्र पारितोषिक आलेलं आहे. प्रणय मडवी यांच्याकडून एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर त्या गोलंदाजाला 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रणय मडवी यांच्याकडून देण्यात येतील. सचिन यादव स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं. पहिला बॉल डॉट आलाय. नवनाथ अजूनही खातं उघडलेलं नाहीये कारण पहिलाच बॉल त्याने फेस केलाय. 2 षटकानंतर त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. पुढे सरसावलाय. ड्राईव्ह केलाय. इथे 1 रन. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 18. महबूब कोरबा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. त्यांचा वाढदिवस आपण आता या व्यासपीठावर सुद्धा सेलिब्रेशन करणार आहोत केक कटिंग करून. 19 धावा झालेत. बॉल सोडला विकेट किपरसाठी. पिचिंग इन लाईन लेग स्टंपवरती अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 20. ओ फुलरलेचा बॉल. बॅटची कडा घेतली. इथे मात्र धाव येणार नाहीये नवनाथला. डॉट बॉल. सध्या चांगली गोलंदाजी करतोय सचिन. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 21. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 1 ने वाढली जाते 22 या आकड्यावरती. सेमीफायनलचा पहिला थरार तुम्ही पाहताय. विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध मडवी इंटरप्राइजेस. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. अवंतर धावेने आता संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोअरबोर्डवरती रन आहेत 23.
यश ठाकूर बाद झाल्यानंतर मात्र आता सर्व जबाबदाऱ्या तेजस मिस्त्री आणि नवनाथ तोरत आहेत. यश ठाकूर लवकर बाद झाला, रनआउटची शिकार तो ठरला. ओ चांगला बॉल खोलवट टप्प्याचा खोदावा लागला, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अनप्लेबल नवनाथला केलाय. आणखीन एक डॉट बॉल. चला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाईल. स्कोर बोर्डती आता रन आहेत 24. ओ पोलर लाईनचा बॉल. विकेट किपरनं संधी सोडली, कारण नवनाथला आउट करता आला असता, कलेक्शन झालं असतं तर विकेट किपरच्या माध्यमातून. तिथे एक धाव मिळाली आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डती रन आहेत 25. एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोर आहे नवनाथ बॅटिंगसाठी. सचिन यादव राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार. पुलारलेचा बॉल टॅप केलाय. इथेही धाव येणार नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विदिशा चॅलेंजर्स या टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना एक गडी बाद 25. चला आता तेजस मिस्त्री याच्यासाठी आकाश बनसोडेने मात्र पारितोषिक लावलंय. लगातार 3 चौकार मारले तर 11,000 रुपयाचं पारितोषिक या तेजसला दिलं जातील. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाते 1 ने 26. पुन्हा एकदा खराब लाईन. अमित कडून लगातार 2 बॉल वाईट टाकले. टीमची धावसंख्या आता 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहे 27. ओहो टॅपचा फटका. बघूया अंपायरचा सिग्नल. नो बॉल. 28 धाबा झालेत. तेजस मिस्त्रीला पारितोषिक आले आकाश बनसोडे यांच्याकडून 11,000 रुपयाचं. लगातार 3 चौकार जर ठोकले तर मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल चौकार आलाय, म्हणजे आता 2 मारले तर मात्र 11,000 रुपयाचा धनी ठरू शकतो तेजस मिस्त्री. तेजस प्रयत्न करतोय. मगाशी तर त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती, त्याच्या चेहऱ्यावरती जे स्मितहास्य होतं 2 मारल्यानंतर, परंतु तिसऱ्याला प्रयत्न चुकला. हो नो बॉल आहे. बालंबाल वाचला कारण प्लेड ऑन झाला होता. नशीब बलवत तर आहे. असं वाटतं 11,000 रुपये घेऊन जाईल. नो बॉलचा इशारा. क्लीन बोल्ड झालता परंतु नो बॉल, म्हणजेच 1 धाव ऍड होईल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 32. 33 झाले 33. अमित राऊंड विकेटने. ओ आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरला बीट. त्यामुळे घोषांकी क्षेत्राचे 1 रन. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता 34. 34. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना अमित बॉलिंग मार्क वरती समोर आहे तेजस. आतापर्यंत 4 चौकार मारले तेजस मिस्त्रीने या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला यॉर्करचा बॉल. वाईड यॉर्कर. ड्राईव्ह करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक बीट होतो तेजस. डॉट बॉल. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरचा सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. ओ आणखीन एक बॉल चांगला आहे, परंतु विकेट किपर लाईन मिस केली. थोडीशी खराब विकेट किपिंग, त्यामुळे 1 रन भेटते. आणि 1 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 35. 35 धाबा. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर आहे नवनाथ. नवनाथच्या बॅट मधून आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. ओ क्लीन बॉल. युमी साहेब हिट त्यांचा वेध घेतलाय. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर एक चांगली काठी काढली अमितनं नवनाथची. आणि फलंदाज बाद. विदिशा चॅलेंजर्स या टीमला लागलाय दुसरा धक्का. 35 वरती दुसरी विकेट गमावली.
विदिशा चॅलेंजर्सच्या टीमनं नवीन फलंदाज आता लेफ्ट हँडर सिद्धेश बॅटिंगसाठी सज्ज आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मधला. अमित यांचा ओ चांगला फटका, टॅपचा फटका. सिद्धेशनं चौकारानं आपलं खातं उघडलंय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विदिशा चॅलेंजर्स या टीमची धावसंख्या की स्कोअरबोर्ड होती 2 गडी बाद 39 धावा 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. 39 रन 2 विकेट के नुकसान पर. भरत वाडबल लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए. पहली गेंद फुलर लेन की गेंद थी, टैप की और गेंद गई है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. तेजस मिस्त्री के बल्ले से आता हुआ है चौका. वापिस बेहतरीन स्ट्रोक लेकिन अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑफ के दरमियान, इसलिए रन आएंगे नहीं. डॉट बॉल आता हुआ. टीम का स्कोर बढ़ता हुआ 43. ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का इशारा व्हाइट बॉल. 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 44 और गेंद छोड़ी है विकेट कीपर ले लेग स्टंप छोड़ती हुई वापिस व्हाइट +1 46. टीम का स्कोर बढ़ता हुआ 46 2 विकेट के नुकसान पर. नो बॉल का इशारा. नो +1 2 रन मिलेंगे तेजस मिस्त्री को. नो +1 ना एकच नोच एक एक बोल्ड हो गया ना. बोल्ड झाल्यानंतर मात्र आता ICCचा रूल आहे किती धाव गणली जाणार नाहीये. टीम का स्कोर 48 नो +1. अभी 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 50 रन पूरे हो चुके विदिशा चैलेंजर्स इस टीम के. वापिस बेहतरीन टैप स्ट्रोक लेकिन 1 रन मिलेंगे तेजस मिस्त्री को और 1 रन के साथ अभी टीम का स्कोर बढ़ता हुआ 51. अच्छा ड्राइव 1 रन मिलेंगे और 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 52. अभी भी 2 गेंदें अनिश्चित है इस इनिंग की. ओ डांसिंग डाउन द विकेट खेला है और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. और एक चौका आता हुआ सिद्धेश के बल्ले से. 4 रनों के साथ टीम का स्कोर 56. अभी नो बॉल 57. अभी भी लास्ट गेंद अनिशेष 57 2 विकेट के नुकसान पर. लास्ट गेंद क्लीन बोल्ड होके लास्ट गेंद पे विकेट आई है और पहला इनिंग का खेल खत्म होने के बाद टीम का स्कोर 3 विकेट के नुकसान पर 57 रन और जीत के लिए 58 रन की दरकार 58 टू विन. चला आता 58 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. तेजस पाटील यांचं आगमन झालंय. बब्या त्यांचंही हार्दिक स्वागत. विजयासाठी धाबा करायचे आहेत मडवी इंटरप्राइजेसच्या टीमला 58. चला आता प्रणय मडवी यांच्याकडून पारितोषिक आलंय. लगातार 3 चौकार जर मारले मडवी इंटरप्राइजेस या कुठल्याही फलंदाजानं तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक प्रणय मडवी यांच्याकडून देण्यात येतील आणि ते सध्या पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत.
58 धावांचं लक्ष आहे. 58 टू विन. अकरा पूर्णांक 6 च्या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे मडवी इंटरप्राइजेसच्या टीमला. आणि मडवी इंटरप्राइजेसच्या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन. स्ट्राईकला भरत वाडवलला तुम्ही पाहता. नॉन स्ट्राईकला अमित. उजव्या हाताचा फलंदाज, एक डाव्या हाताचा फलंदाज. आणि बॉलिंग मार्कवरती तेजस मिस्त्री आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला बॉल वाईट +1. अमित ठाकूरला मात्र पारितोषिक आलेले आहे. प्रत्येक रनसाठी माया ट्रेडर्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ही कमावण्याची संधी आहे. माया ट्रेडर्स यांच्याकडून अमितसाठी प्रत्येक रनला 100 रुपयाचं पारितोषिक दिले गेले जा. ओ इथे नो बॉलचा इशारा. भरत वाडवलनं सुटकेचा निश्वास सोडलाय. नो बॉल मुळे वाचला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 4. फुलरलेनचा बॉल फटका चांगला. बॅक टू द बॉलर, परंतु फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली आहे. त्यामुळे धाव मिळणार नाहीये भरतला. 58 धावांचं लक्ष आहे. ओ टॅप केलाय, परंतु इथेही चांगली फिल्डिंग आहे. पोझिशन खराब होती भरतची टॅप करण्याची. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू डॉट आले तेजसचे. नो बॉल. चौकार खेचलाय डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. नो +4. आणि या 5 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 9. हाय 3. सेन्सेबल क्रिकेट. चेंडूला येऊ दिला हलकासा ढकलला बॉल ऑन साईडला. आणि सिंगल मात्र पूर्ण केली भरतनं. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये. 10 रन. फुलटो चांगला टॅप आहे, परंतु फिल्डिंग चांगली आहे. आणखीन एक डॉट येतो बॉल तेजस मिस्त्रीकडून. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. धाबा आहे स्कोरवरती 10 रन. हा बॉल सोडलाय विकेट किपर साठी. वाईट +1. 2 धाबा येते. टीमची धावसंख्या स्कोरवरती 12. 12 धाबा झालेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना. टॅपचा फटका, एकच धाव मिळेल. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोरवरती रन आहेत 13. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली आहे. धाव घेतली नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय. तेजसनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहे. स्कोरबोर्डवरती मडवी इंटरप्राइजेसच्या टीमच्या बिनगडी बाद 13. आता 24 बॉल 4 षटक बाकी आहेत. आणि 24 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 45. सामना सोपा आहे, असं कठीण नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे लक्ष. मुन्ना आला बॉलिंगसाठी. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव ते मिळते अमितला. 1+1. नो +1. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 15. बापरे, ही कुठली डिलिव्हरी आहे. नो +1.
आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरवरती 17 हो फुलरलींचा बॉल अगदी मेजबानी होती टॅप कर द्यायची, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. एक धावेचे मिळते अमितला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 18 धावा. हा बॉल सोडलाय विकेट किपर साठी आशाल मुन्ना देण्या, परंतु पंचांचा कुठलाही निर्णय नाही, म्हणजे डॉट बॉल आलाय मुन्ना कडून. हो आणखीन एक चांगला बॉल बीट झाला विकेट किपर, एक रन मिळते आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोरवरती रन आहेत 19 58 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये मडबी इंटरप्राइजेस या टीमच्या समोर. पुढे सरसावत एक चांगला ड्राईव्ह केलाय, खराब फिल्डिंग खराब होते आणि बॉल चाललाय त्याला हुलकावणी देत, बॉल सीमारेच्या पलीकडे. अमितच्या बॅट मधून हा चौकार. चला मायर ट्रेडर्स 400 रुपये घेऊन या, कारण प्रत्येक रन साठी अमितला 100 रुपयाचं पारितोषिक होतं. आतापर्यंत 7 धावा झालेत अमितच्या, म्हणजे 700 रुपये जमा आहेत. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा करतोय. टीमची धावसंख्या 24. ओ चांगला फटका, टॅपचा फटका, बॉल चाललाय सीमारेषा पार. अमितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 28 झालेत. ओ हा बॉल चांगला आहे, ड्राईव्ह करत असताना मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. टीमची धावसंख्या 28. आता 29 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला व्हाईट बॉल. ओ चांगली फिल्डिंग आहे. आय थिंक नवनाथ होते तिथे, धावा वाचवल्यात. अगदी डेंजर सुपरमॅन. ओ आणखीन एक चांगला बॉल, परंतु आता डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. नवनाथला कौतुक, टाळ्यांचा गजर होतोय. चला आकाश बनसोडेला 500 रुपये नवनाथसाठी आलेले आहेत, कारण त्यांना फिल्डिंगच चांगली केलेली आहे. आकाश बनसोडेकडून 500 रुपये. टॅपचा फटका, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन. भरतच्या बॅट मधून चौकार येतोय आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 38 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. सामना सोपा नाहीये दोन्ही टीमला. विदिशा चॅलेंजर्स एका बाजूला संघर्ष करतोय, एका बाजूला धाबांचा पाठलाग मडवी इंटरप्राइजेस करतोय. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत मॅच होईल परत. आणि खरोखर भरत हा असा खेळाडू आहे, हो त्याचं नव्हतं करू शकतो. अमित चांगला त्याला सपोर्ट देतोय. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटची वरची कडा घेतली, बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल
आता 11 बॉल मध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. सिद्धेश ओहो बॅकफुटला जात असताना टॅप केलाय परंतु तिथेच बॉल विसावतोय. एक धावे ती मिळते अमितला. आता 10 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. 10 बॉल 18 धाबा. भरत गेला आता स्ट्राईक वरती. ओ चांगला फटका परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. नवनाथ फ्रेम मध्ये आहे या मॅचच्या. भारतीय टीमचा मोहम्मद कैफ. ओ चांगला बॉल. प्रचंड वेगाने सिद्धेशनं बॉल टाकलाय. बीट करून त्याला विकेट किपरला घोषांकी क्षेत्रामध्ये 1 रन. अजून 17 धाबांची गरज आहे. ओ अशी लाईन तुम्ही टाकू शकत नाहीये भरतला. आता नवनाथचा प्रयत्न फसला. बॉल सीमारेच्या पलीकडे अजूनही 13 करायचे आहेत. 7 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता. ओ नो बॉल आणि ते चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव. 7 बॉल आणि 12 रनची गरज आहे. 7 बॉल 12 रन. बॉल सोडलाय विकेट किपर साठी. पिचिंग नंतर नो +1 वाईट +1 2 धाबा. म्हणजे आता 7 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. 7 बॉल 10. खराब क्रिकेट सध्या पाहायला मिळतोय विदिशा चॅलेंजर्सच्या टीम कडून. कारण 7 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. ओ ड्राईव्ह करत असताना ते रन घेतली. कारण रिप्लेस आता केलाय लास्ट ओव्हर मध्ये भरतनं स्वतःला. कारण स्ट्राईक वर आता लास्ट ओव्हर मध्ये भरत स्ट्राईक वर येईल. म्हणजे आता 6 बॉल आणि 9 रनची गरज आहे. नो चला ते अंपायरनं त्या टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. ओव्हर स्टेपिंग नो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री गुरुदत्त आणि जयदेव स्मृती सेमीफायनल नंबर 2. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. श्री गुरुदत्त आणि जयदेव स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन. बबे आपण टॉस साठी यायचंय. सेकंड सेमीफायनलचा टॉस लगेच केला जाईल. 9 धाबांची गरज आहे. 7 बॉल 9 रन असं समीकरण इक्वेशन. टॅप केलाय इथे रन घेतली नाहीये. म्हणजे आता ओव्हरची होती समाप्ती. 3-4 षटकांचा खेळ. 5 माफ करा 5 बॉल आणि 9 रन. पहिला बॉल डॉट आलाय नवनाथचा. म्हणजे आता 5-9. 5 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर केली जाईल. हा सानपाडा बॉक्स प्रीमियर लीगचा नियम आहे. 5 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. जोपर्यंत भरत आहे क्रीज वरती तोपर्यंत मॅच ऑन. नवनाथ बॉलिंग साठी पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेटने भरतला पुढचा बॉल घेऊन. ओ नो बॉल वरती टॅप मारलाय. खूप चांगला फटका. बॉल सीमा पार चौकार. आता 5 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. या फटक्याच्या मागे 5 रन भेटलेत. आता 5 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. ओ सेन्सिबल क्रिकेट. आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवते भरत.
कारण 4 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता, असं चालू शकतं. ओ प्ले डाऊन झालाय. खर तर हा बॉल सोडला तर कदाचित वाईट सुद्धा झाला असता. आता 3 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता आहे. वर्ल्ड मॅच सामन्याचं पारडा आता थोडस बदलत चाललंय. आता सामन्यानं सरड्यासारखं रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह करायला गेला, बॅटची कडा आतली कडा घेतली आणि बॉल यष्ट्यांवरती धडकला. प्लेड ऑन. आता नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर आला बॅटिंगसाठी. 3 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. सामना संपलेला नाहीये. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजे आता 3 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. मयूर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला तयार. ओ ऑन साइडला केलाय, धाव घेतलेली आहे आणि ते आता टीव्ही अंपायरची मदत जे ऑनफिल्ड पंच आहेत विशाल रोकडेनं मागितलेले आहे. हा डिसिजन आता टीव्ही अंपायर कडे सोपवलाय. ही रन कंप्लीट झाली की नाही हे पाहण्यासाठी. चला फलंदाज ओ यू टी आउट होतोय. अगदी 1 इंचचा फरक आहे. 1 इंच पण नाहीये. मयूरनं बॅट ड्रॅग करत असताना
चला पंचांना तर इशारा दिलाय आउट ना. 2 बॉल बाकी आहेत, 3 धावांची गरज आहे. नाही, 2 बॉल 2. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर केली जाईल, लक्षात घ्या. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये हा सामन्याचा निकाल जाहीर केला जाईल. समोर आता अमित आहे. ओहो, वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय, म्हणजे आता 2 बॉल आणि 1 रनची गरज आहे. 2 बॉल 1 रन. मडवी इंटरप्राइजेस की विदिशा चॅलेंजर्स. हा बॉल सुद्धा वाईट टाकलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे मडवी इंटरप्राइजेस या टीम.